परिचय द्या, आपण कुठं आहे काय थोडंसं. आपण आता फलटणला आहे. फलटण केबीच्या शेजारी चौदरवाडी. चौदरवाडीमध्ये शेजारी चौदरवाडी आहे. आमच्याकडनं आम्ही आणलेलं 4 महिने झाला हा ब्लोअर. आणि माझी थोडा दुसरा विचार करत होती, पण आमचं क्षेत्र काळवट असल्यामुळं आम्हाला काळवटात ट्रॅक्टर चालणं फार महत्त्वाचं. बरोबर आहे, चालेल. आणि जर लाईट वेट असल्यामुळं हा ब्लोअर काय अडचण नाही चालणं. म्हणून यांच्याकडनं स्प्रे वगैरे आता व्यवस्थित चाललंय. मी तिघही भाऊ आहे. तुमचं काय नाव? संदीप देशमुख. गणेश देशमुख. तुमचं? सचिन देशमुख. तर नमस्कार मित्रांनो, NK टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण फलटण येथे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं सांगणं असतं की आम्हाला बागेतले व्हिडिओ दाखवा, पण आपल्याकडे बऱ्याच वेळा बागेत जाणं शक्य होत नाही. आणि आज बघा असा आला आहे. आपण ब्लोअर घेऊन, तुम्हाला किती दिवस झाला हा ब्लोअर घेऊन आतापर्यंत? साधारणतः अंदाजे 4-4.5 महिने झालं. आणि आता तुम्ही किती दिवस झालं फवारता येणार? किती स्प्रे घेतले असतील अंदाजे? 7 स्प्रे झाले असतील. तर 7 स्प्रे झाले. तर कसा परफॉर्मन्स वाटतो ब्लोअरचा चालण्याचा? काय अडचण नाही चालायला? किती बाग कव्हर करतात काय होतं माहिती का? कव्हर करायला किती पण वेळ चालू शकतो. म्हणजे हे काय माहिती का, साधारणतः 2-3 एकर क्षेत्र आहे. त्याला काय होतं का, 10-11 लाख रुपये घालून ब्लोअर आणणं त्यांच्यासाठी बरं आहे. साधारणतः जेवढा वेळ पाणी भरायला लागतं तेवढं आता समजा तुम्हाला शेतकरी आसपासचे असतील, तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याला? शेतकरी जो आहे ना, एखाद्या शेतकऱ्याला ब्लोअर ट्रॅक्टर घेणं शक्य नाही. साधारणतः हाताने जरी मारायचं म्हणलं तर एक वेळेला साधारणतः चांगल्याकडनं मारायचं म्हणलं की 40 मिनिटाची 40 मिनिटाची शेत तुम्ही काय होतं साधारणतः एक 12-13 मिनिटात किंवा 15 मिनिटात आरामात थोडंसं मोठं झाल्यानंतर थोडी जास्त देऊन फेसवर चालू झालं मारून बा. चालू आहे का मारायचं? नाही चालू आहे ना. हां, व्हिडिओ घ्यायचा होता. किती एकर आहे सगळे पण? 10-15 एकर आहे. ही बाग सगळी किती आहे? कुठली ही आता तुम्हाला ही आहे ती 6 एकर. 6 एकर बाग आहे सगळी. ही बाग कव्हर करता तुम्ही त्याच्यावर? सगळे कव्हर. बरं. ब्लोअर आला वाटतं. हां, ब्लोअर आला. निबार धुरळते किती? निबार म्हणजे काय आहे? हे तिघही भाऊ आहेत. आणि आज योगायोग असं झालं की आपलं ह्यांच्याकडे येण्याचं ठरलं आणि ही बागेमध्ये ब्लोअर चालू होता. आणि नेमकं त्यावेळेसच आपण आलो. आणि आता तुम्हाला प्रात्यक्षिक थोडा डेमो पण पाहायला भेटेल. बऱ्याच शेतकऱ्यांचा डेमो कसं चालतो बागेत त्याची जास्त मागणी असते. तर आज म्हणजे काहीच अडचण नाही. एवढं आम्हाला STPला पेट्रोल जास्त लागतं. म्हणजे 1 लिटरमध्ये 3 टाके आपल्या आरामशीर होते. बरं, खरं सांगा तुम्हाला. खरंच. आणि फसवर जरी मारून सेकंडवर आता मारतो, समजा पुढं मागे थोडं बाग दाट झाली पाहिजे तरी गरज नाही लागणार फसवर, पण मार लाभ एखाद्या तरी साधारणतः म्हणजे एक 4 टाक्या म्हणजे 800 लिटर पाणी हे 1.5 पाऊण 2 लिटर जास्त, हार्डली 1.5 लिटर
1.5 लिटरमध्ये होऊन जाईल. म्हणजे 4 वेळा आरामात. म्हणजे फसवर जरी मारलं तरी हां. सेकंडवर जरी मारलं 1 लिटरमध्ये 3% आरामशीर होतं. तर काय तक्रार तुम्हाला काय नाही, काय चालतं, काय चालतं. घोटाळा काय नाही, गरम होत नाही, काय नाही, काय नाही. गरम होत नाही का? ह्याचं काय थोडं ऑइल बदली आपण गरज करतो. बरोबर. असं काय मोठा मेंटेनन्स नाही. तर मित्रांनो बघूया आपण आता डेमो. आता ह्यांच्या तोंडून आपण ऐकलंय किती टोटल बाग आहे आता ही सगळी? हे इथं बघा आता 4.5 एकर शेती. 4.5 एकर क्षेत्र तुम्ही कव्हर करता म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही काय अडचण नाही, काय अडचण नाही. 4.5 इथं तिकडं आहे माझं. अजून तिकडे आहे. असं काय अडचण नाही. तर पैसे आता तुम्हाला सांगतो आम्ही हार्डली अजून हा सीझन काढला का नाही विषय सांगला आम्ही पुढच्या वर्षी म्हणलं तरी दुसरं घ्यायला असं काय आम्हाला वाटत नाही. धन्यवाद साहेब बरं का तुम्ही सांगितलं. धन्यवाद बंधू तुमचं टिकू द्या. आणि मित्रांनो आपल्या दुकानाला नक्की व्हिजिट द्या. याच्यामध्ये थोडंफार अजून काही मॉडिफिकेशन झालेत आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की व्हिजिट द्या. ते तुम्हाला आपण दाखवूया. तर आता डेमो पाहूया. चालू करा. हे ट्रिप्सच आहे का औषध?